नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा वर्ग 10चे लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये बघा प्रॉब्लेम सेट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहोत बघा. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला या क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. बघा डिटर्मिनंट, ठीक आहे, त्यांच्या बोर्डच्या हिशोबाने हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे बघा. प्रत्येक वर्षी याच्यावर एक तरी क्वेश्चन विचारलेला असतो. तर बघूया क्वेश्चन नंबर पहिला. आपल्याला ह्या ठिकाणी डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा ह्या दोघांच्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा. 4 × 7 मायनस करा, नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 2 × 3. काय 4 7 चा 28 आणि 2 3 चा 62. म्हणजे 28 मधून 6 गेले खाली उरले 22. तर आपल्या ह्या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आलेली आहे किती आहे, तर ते 22 एवढी आहे. चला तर याच्यातला क्वेश्चन नंबर दुसरा बघूया. बघा डिटर्मिनंट काय आहे आपल्या ठिकाणी. 5 × 1 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 × 1 मायनस काय बघा -3 × -2 येईल बघा. 5 1 चा 5 मायनस बघा, इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. तर याचा आन्सर काय या ठिकाणी प्लस आहे बघा. मायनस × मायनस हा प्लस होत असतो बघा. तर काय आन्सर याच्या ठिकाणी +6 येईल या ठिकाणी. तर 5 - 6 बघा. तर त्याचा आन्सर काय लागेल बघा -1 येईल. तर याच्या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आलेली बघा -1. यातला लास्ट एक्झाम्पल आहे आपण. तर हे लास्ट एक्झाम्पल बघूया आता. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. काय बघा 3 × 4 -1 × -1 बघा. तर काय बघा 3 4 कर 12 या ठिकाणी मायनस बघा, इथं प्लस इथं मायनस आहे. प्लस × मायनस हे नेहमी मायनस असतं बघा. तर काय लिहिलं बघा -1 येईल बघा. 12 -× -1 होईल आणि आपला आन्सर बघा 13. तर या ठिकाणी आपण तिन्ही क्वेश्चनचे डिटर्मिनंट फाइंड आउट केलेले आहे बघा. ठीक आहे, धन्यवाद.